नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। तत्ववित्तो महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वान सज्जते। जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही। जेथ कर्मजात पाही निपजत असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने कर्मयोग नाम असणाऱ्या किंवा ज्याला ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये साधनारंभ असं म्हणतात त्या 3ऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। ज्ञानी पुरुषाला स्वतःच्या जीवनासाठी कोणत्याही प्रकारचं कर्तव्य कर्म करण्याची आवश्यकता नाही। किंबहुना शास्त्रही त्याला अमुक कर्म करावं किंवा अमुक कर्माचा त्याने त्याग करावा असं कोणत्याही प्रकारचं विधी किंवा निषेधाचं प्रतिपादन करणारं विधान प्रतिपादन करत नाही। परंतु अशा स्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा देखील लोकांसाठी मात्र कर्तव्य कर्म करत असतो। किंबहुना त्याने कर्तव्य कर्म करावं, आपल्या सत्कर्मातून सदाचरणातून लोकांना सन्मार्ग पथगामी करावं हे महापुरुषाचं कर्तव्य कर्म आहे। देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकां लागी। स्वतःसाठी कोणत्याही प्रकारचं कर्तव्य कर्म त्याला करण्याची आवश्यकता नाही, परंतु लोकसंग्रहासाठी त्याने कर्म करावं, कारण त्याचं आचरण प्रमाण मानणारा वर्ग फार मोठा आहे। आणि मग अशा पुरुषांनी जर कर्म केलं तर त्याला कर्माचा बंध लागणार नाही का? ज्ञानोबाराय म्हणतात अजिबात लागणार नाही। तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंध अंगी वाजेल ना। कर्माचा बंध म्हणजे कर्माचं बंधन पाप आणि पुण्य कर्मातून निर्माण होतं। सुखदुःख नावाची फळं त्याला लागतात आणि ती भोगण्यासाठी कोणत्या तरी एका देहाला यावं लागतं, हे कर्माचं बंधन आहे। परंतु लोकसंग्रहाकरता जर कर्म करत असेल तर अशा पुरुषाला मात्र कर्म करत असतानाही वर्तता कर्मसंगी कर्म करत असतानाही त्याला कर्माचं बंधन लागत नाही। ही परमार्थातली विशेष प्रकारची हातवटी आहे। हा अलिप्तपणा आहे। वावरायचं आहे कर्मामध्ये, कर्माचं आचरण करायचं, पण कर्माचा लेप मात्र लागू द्यायचा नाही। ज्याप्रमाणे एखादं कमळाचं पुष्प किंवा कमळाचं पान सरोवरातल्या पाण्यामध्ये राहतं, पाण्याच्या माध्यमातून ते वाढतं, वृद्धीलाही प्राप्त होतं, पण पाण्यात राहूनसुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचं कर्म किंवा पाणी लागत नाही। सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे, किंवा तो कर्मे करी सकळे परिकर्मबंधा ना कळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र। पाण्यामध्ये कमळाचं पान ज्याप्रमाणे लिप्त होत नाही तसा महात्मा सगळ्या प्रकारची कर्म करतो आणि कर्माचा मात्र त्याला लेप लागत नाही। जीवनमुक्त विवेकामध्ये येणारं एक प्रमाण आपण पाहिलं की महापुरुषाच्या हातून प्रारब्धाच्या प्रबल असणाऱ्या संगतीने सगळ्या प्रकारची कर्म घडतात। आणि मग महात्मा जर असेल, प्रारब्ध विचित्र जर असेल तर त्याच्या हातून पुण्यकर्मही घडेल, कदाचित त्याच्या हातून पापकर्मही घडेल। आणि ते पुण्य किंवा पाप जर त्याला लागत नसेल तर मग निर्माण झालेलं पाप पुण्य जातं तरी कुठं? कारण ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि। आपण केलेलं कर्म भोगल्याशिवाय पर्याय नाही। केलेलं कर्म आहे म्हणजे निर्माण झालं, आणि महापुरुषाला ते भोगावं लागत नाही। मग ते भोगतं कोण? तर महापुरुषाची सेवा करणारे त्यांच्या हातून घडणाऱ्या पुण्यकर्माचा भोग घेतात। आणि महापुरुषाची विनाकारण निंदा करणारे द्वेष करणारे जे लोक असतात ते महापुरुषाच्या हातून घडलेलं पाप भोगतात। महात्मा मात्र पाप आणि पुण्यापासून वेगळा राहतो। ही त्या कर्माची संगती आहे। नाहीतर मग श्रुती प्रमाणाला बाद येईल। ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपि अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभम। केलेलं शुभ किंवा अशुभ कर्म भोगल्याशिवाय पर्याय नाही।
महात्म्याला जर ते भोगावं लागत नसेल तर बाकीचे भोगणारे जगामध्ये शिल्लक आहे. सेवा करणारा भक्त किंवा शिष्य पुण्यकर्म भोगतो आहे आणि द्वेष किंवा निंदा करणारा सामान्य पुरुष मात्र महापुरुषाच्या पापकर्माचा भागीदार होतो. असा महात्मा मुक्त राहतो, मोकळा राहतो. स्वतः करता त्याला कोणत्याही प्रकारचं कर्मबंधन अंगामध्ये लागत नाही. मग अशा सामान्य पुरुषाला जर आपल्याला सन्मार्ग दाखवायचा असेल तर महापुरुषाने अगदी विशेषे आचरावे लागेसंती त्याने ते कर्माचरण करावंच, कारण त्याशिवाय अज्ञानी पुरुषाला कळणार नाही. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी, आपण हा 2-4 दिवसापासून विषय पाहत आहोत. मग आचरण करूनच त्याला कर्माचरण का सांगावं? जर त्याला उपदेश केला तर नाही का चालणार? नाही चालणार. कारण जर आपण त्याला उच्च तत्त्वज्ञानाचा उपदेश केला तर सामान्य पुरुषाची अंतःकरणाची जी स्थिती आहे त्या स्थितीपासून तो भ्रष्ट होऊ शकतो आणि विचलित करणं यालाच बुद्धिभेद असं म्हणतात. म्हणून जो कर्मामध्ये आसक्त आहे आणि सस्वरूपाच्या ज्ञानापासून रहित आहे अशा अज्ञानी आणि कर्मासक्त पुरुषाच्या मनामध्ये ज्ञानी पुरुषाने बुद्धिभेदम न जनयेत, त्याच्याही मनामध्ये कोणत्या प्रकारचा विकल्प निर्माण करू नये. उलट सगळ्या प्रकारची कर्म स्वतःही आचरण करावे आणि सामान्य पुरुषाला सुद्धा त्यामध्ये प्रवृत्त करावं. मग आता अज्ञानी पुरुषामध्ये आणि ज्ञानी पुरुषामध्ये फरक काय आहे? दोघेही शरीरात राहतात, दोघेही प्रारब्ध बलाने कर्म करतात. फक्त एक असा आहे की प्रकृतीपासून घडणारी कर्म ती स्वतःच्या तादात्म्या ध्यासाने स्वतःकडे घेतो आहे आणि एक मात्र गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते, असा त्या दोघातला फरक आहे. बाबा एक वाक्य सांगत असतात, ज्ञानी आणि अज्ञानी पुरुषामध्ये काय फरक आहे? फार फरक नाही, एकच फरक आहे. एक ज्ञानी आहे आणि दुसरा अज्ञानी आहे. हा सर्वात मोठा फरक आहे त्यांच्यामध्ये. बाहेरून जर आपण पाहिलं दोघेही सारखे दिसतात. बऱ्याचदा असं होतं की अज्ञानी माणसं कमी जेवतात आणि ज्ञानी माणसंही जास्त जेवतात. तो आहाराचा किंवा प्राणाचा धर्म आहे, सांगता येत नाही. कधी कधी ज्ञानी पुरुष 12 वाजेपर्यंत 3दा जेवतात. तो आहाराचा विषय आहे, त्याच्यामध्ये अडचण ती नाही आहे. हे शरीरावर हा प्राणाचा धर्म आहे. मग ज्ञानी आणि अज्ञानी पुरुषामध्ये भेद काय आहे? त्यांच्या समजुतीमध्ये फरक आहे. एक स्वतःला देह मानतो आणि एक मात्र स्वतःला देहापेक्षा वेगळा मानतो. परमार्थ करणं म्हणजे धांगडधिंगा नाही, नुसता अवघा धांगडधिंगासुद्धा नाही. परमार्थ हा विचाराचा आहे. परमार्थामध्ये समजुतीत बदल झाला, हा समजुतीत बदल करण्याचा भाग आहे. आणि ज्याच्या बोधामध्ये बदल झाला त्याचा अध्यात्मांगी बांधला आहे. म्हणून समजुतीमध्ये फरक करणं हे परमार्थाचं लक्षण आहे. आपण जे अध्यात्माची साधना करतो ना ती देहासाठी नाही किंवा शुद्ध असणाऱ्या आत्मचैतन्यासाठी सुद्धा नाही. मग अध्यात्माची साधना कोणासाठी आहे? आपल्या अंतःकरणासाठी, आपल्या चित्तामध्ये बदल व्हावा याकरिताही सगळ्या प्रकारची साधना आहे. आणि चित्तवृत्तीमध्ये बदल झाला तर तो परमार्थांगी बांधला, हे समजुतीचा भाग आहे. म्हणून बाहेरच्या व्यवहारावरून ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा विशेष फरक करता येत नाही. समजूत पाहिली की ते आपल्याला कळतं. आणि दोनही प्रकारच्या समजुती 27व्या आणि 28व्या श्लोकामध्ये साक्षात सुमुखतः भगवान परमात्मा प्रतिपादन करतात. प्रकृतीपासून निर्माण झालेले 3 प्रकारचे गुण आहेत आणि त्या गुणांच्याद्वारे लौकिक किंवा वैदिक सगळ्या प्रकारची कर्म केली जातात. परंतु अहंकार आणि त्यामुळे ज्याचं अंतःकरण अविवेकाला प्राप्त झालं असा विमूढ आत्मा, अहंकार म्हणजे काय? अनात्म पदार्थावर अहमबुद्धी धारण करणारा. वास्तविक देह तव पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, भव तसे चाकी सुधले. जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेलं शरीर आहे. पंचमहाभूताच्या पंचीकरणापासून निर्माण झाला आहे. जड असणाऱ्या देहाला स्वतःचं स्वरूप समजणं किंवा ते मी आहे असं मानणं याला अहंकार असं म्हणतात. आणि या अहंकारामुळे आत्मा काय अनात्मा काय याचा ज्याला विवेक करता येत नाही त्याला म्हणतात विमूढ आत्मा.
इथे आत्मा शब्द हा अंतःकरणाचा वाचक आहे. आत्मा शब्दाचे अनेक अर्थ होतात, त्यापैकी इथं आलेला अर्थ आहे ज्याचं मन मोहाला प्राप्त झालं अहंकाराच्या भावनेमुळे, तो मात्र प्रकृतीपासून घडणाऱ्या कर्माला अहम करता इति मन्यते, तो मीच करता आहे असं मानतो. वास्तविक कर्तृत्व हे विज्ञानमय कोशाचं कार्य आहे आणि भोक्तृत्व हे आनंदमय कोशाशी संबंधित आहे. आपल्या 3 शरीरामध्ये 5 कोश आहे ना, स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे 3 प्रकारचे आपल्याला शरीर आहे. त्यापैकी स्थूल देहाला अन्नमय कोश म्हणतात, कारण देहाला आनंदमय कोश म्हणतात, आणि जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये मनोमय, प्राणमय आणि विज्ञानमय 3 कोश विद्यमान राहतात. या 3 कोशाने, आपलं पंचकोशाने किंवा 3 देहाने आत्मचैतन्य झाकलेलं आहे. म्हणून या उपाधी माझी गुप्त, ते डोळ्यांनाही दिसत नाही. काही काही लोक म्हणतात देव दाखवा, कसा दिसेल? मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किर जोगे काही होईल. परमात्म चैतन्य डोळ्याला दिसत नाही, उलट डोळे त्याच्यामुळे पाहतात. तो डोळ्याचा विषय नाही. जर तो डोळ्याचा किंवा नेत्रेंद्रियाचा विषय झाला तर त्याला रूप येईल, आणि नामरूपामध्ये जर तो सापडला तर तो जड किंवा विनाशी होईल. डोळे त्याला पाहत नाही, त्याच्यामुळे डोळे पाहतात. ते चैतन्य सत्ता विद्यमान आहे म्हणून ते गुप्त स्वचक्षुषा ते पाहता येत नाही. त्याला फार झालं तर विश्वरूप दर्शनाप्रमाणे दिव्य चक्षु असावा लागेल, किंवा सद्गुरूंच्या मुखातून येणाऱ्या महावाक्यापासून झालेला जो ज्ञान चक्षु त्याला ज्ञानचक्षु म्हणतात. पश्यन्ति ज्ञानचक्षुषः याने ते पाहिलं जातं, पण सामान्य पुरुष मात्र त्याला पाहत नाही. म्हणून कर्ता अहम इति मन्यते. वास्तविक कर्माची 5 कारणं 18व्या अध्यायामध्ये सांगितली. अधिष्ठानम तथा कर्ता, करणं च पृथक विधम, विविधाश पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. हे कर्माची 5 कारणं. तिथे पण कर्ता शब्द आलाय बघा. अधिष्ठानम तथा कर्ता, या कर्तेपणामध्ये जीवचैतन्य घेतलं आहे, आणि तो जीवचैतन्यालाही कर्ता नाही मानत. आत्माची मी कर्म करता हाही निश्चय नाही तत्वता, देहोची मी कर्म करता मानितो साच. तो जड असणाऱ्या देहाला कर्ता मानतो, कधी विज्ञानमय कोशाला कर्ता मानतो. अज्ञानी पुरुषाचा निश्चय चलायमान असतो, स्थिर स्वरूपाचा नाही. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे, असं तो म्हणतो आहे. आणि त्या चैतन्याला जीवचैतन्य म्हणतात. ती कर्माची कारणं आहे. वास्तविक प्रकृतीचे असणारे 3 गुण हे सगळ्या प्रकारची कर्म करून घेतात, पण मनुष्य किंवा जीव अहंकारामुळे स्वतः ते कर्तृत्व आपल्याकडे घेतो, आणि कर्तृत्व आलं की त्याला अवश्यंभावी भोक्तृत्वही प्राप्त होतं. थोडक्यामध्ये तो होतो कर्ता, आणि मग कर्ता झाला की अवश्यंभावी तो भोगता होतच असतो. हा झाला अज्ञानी पुरुषाचा विचार. पण ज्या ज्या प्रसंगाला अज्ञानी पुरुषाचा विस्तार येतो ना, तेव्हा भगवान परमात्मा थांबतात बघा. तो विस्तार नाही करत, विस्तार ज्ञानी पुरुषाचा करता. किंबहुना ज्ञानोबा ज्ञानी पुरुषाचा एवढा विस्तार करतात की श्री निवृत्तीनाथांना म्हणावं लागतं, थोडं थांबा, आपला श्लोक कोणता आहे थोडं त्याकडे लक्ष द्या. तो संत स्तवनी रतसे तरी कथेची से न करीशी, की निराळी बोल दे कशी सनागर. म्हणून जेव्हा अज्ञानी पुरुषाचा विचार येतो तेव्हा ज्ञानोबा किंवा भगवान परमात्मा त्याचा विस्तार नाही करत. म्हणून 180 क्रमांकाच्या ओळीमध्ये हे असो प्रस्तुत सांगी जेल तुझं हित, ते अर्जुना देऊनी चित्ता अवधारी पा. अज्ञानी पुरुषाचा जो विचार आहे तो आता राहू दे, तुला मी हितकारक गोष्ट सांगणार आहे. आता वास्तविक 28व्या श्लोकामध्ये ज्ञानी पुरुषांचा निश्चय किंवा ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगायचं आहे, ज्याला की तत्ववेत्ता असं म्हणतात. आणि त्या तत्ववेत्याची लक्षणं ऐकणं यामध्ये साधकाचं परमकल्याण आहे. काल आपण विचार केला होता, सर्वात मोठं साधन परमार्थामध्ये काय असेल तर श्रवण सर्वात मोठं साधन आहे. आणि ऐकत असताना मनुष्य कंटाळत नाही बघा. त्याचं एक लक्षण असं आहे, आपलं जे श्रवण इंद्रिय आहे ना
ते आकाश नावाच्या महाभूतापासून निर्माण झाला आहे. पृथ्वीपेक्षा जल व्यापक, जलापेक्षा अग्नी, अग्नीपेक्षा वायू, वायूपेक्षा आकाश, सर्वात मोठा आहे आकाश. आणि त्या आकाशापासूनच निर्माण काय झालं आहे? आपलं श्रवणेंद्रिय. म्हणून आपल्या श्रवणेंद्रियामध्ये श्रवण करण्याची योग्यता सर्वात मोठी आहे. जर कदाचित आपण डोळ्याने एखादा विषय पाहू लागलो तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं किंवा डोळे आपले थकतात, पण ऐकत असताना कान मात्र थकत नाही. मनुष्य मग प्रवचनही ऐकेल, पाठही ऐकेल, कीर्तनही ऐकेल, ऐकतो की नाही? ऐकताना तो थकत नाही. कधी कधी ऐकता ऐकता झोप येते, तो भाग वेगळा, तो डोळ्याचा विषय आहे, पण ऐकताना मात्र तो कंटाळत नाही. म्हणून ऐकणं फार महत्त्वाचं आहे. ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा, तुला मी हित सांगणार आहे. आणि मनुष्याचं हित कशामध्ये आहे? वानावे ऐकावे तेचे सदा, जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दिपे दिसे पाहता आपुली वस्तू, तैसे हारपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेचे सदा. या 2 ओव्या सांगता येत नाही कुठं आहे, पण पाठ आहे. ऐकून करा, या वारंवार प्रवचनामध्ये येतात. जे मुक्ता ते निर्धारिता, तैसे हारपले आपण पे पावे. आणखीन एक ओवी, जे ज्ञानाचा कुरुठा, सेवा हा दारवंटा, तनु मनो जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे. चांगली गोष्ट आहे ना, ऐकून ऐकून पाठ होणंही चांगलं आहे. मी काल परवा कुठेतरी एक मुलाखत ऐकली. एक साधं वारकरी कुटुंब आहे आणि त्या वारकरी कुटुंबामध्ये जो वारकरी व्यक्ती वयोवृद्ध आहे ते स्वतः ज्ञानेश्वरी वाचतात आणि त्यांनी वाचन केलेली ज्ञानेश्वरी त्यांच्या मंडळीला अक्षर ओळखसुद्धा नाही, पण फक्त त्यांच्या वाचनामुळे त्या असणाऱ्या आजीबाईंची ज्ञानेश्वरी पाठ झाली. फक्त श्रवण केल्यामुळे. इतकं महत्त्वाचं आहे. आणि तसंही महिलांच्या ठिकाणी ग्रहणशक्ती ही विशेष असते बरं. मग गावाकडे जर आपण पाहिलं तर काही महिलांना लिहिता वाचता येत नाही, पण हरिपाठ पाठ आहे. ते फक्त ऐकून ऐकून सामर्थ्य शक्ती असते. म्हणून हे ऐकणं फार महत्त्वाचं. म्हणून काही ओव्या आपल्या अशाच पाठ झाल्या, याकरता सांगितलं. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझं हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. आता 28व्या श्लोकामध्ये तत्ववेत्या महापुरुषाचा विचार येतो आहे. एक तर तो तत्ववित आहे, मग त्याने तत्वाला जाणलेला आहे. हे महाबाहो, तू गुणकर्म विभाग योहो, गुण आणि कर्म यांचा विभाग. आता यामध्ये गुण शब्दाचा अर्थ वेगळा आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, त्याच्यानंतर असणारं मन बुद्धी अहंकार, याला गुण असं म्हटलं आहे. आणि पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय यांचे असणारे विषय, मनबुद्धी अहंकार यांचे असणारे विषय किंवा यांच्याकडून घडणे गेलेले जे काही व्यापार आहे किंवा क्रिया आहे त्याला कर्म असं म्हणतात. मग ज्ञानीपुरुष काय करतो? गुण विभाग आणि कर्म विभाग यांना चांगल्या प्रकारे जाणतो किंवा स्वतः तो तत्ववेत्ता आहे. आणि या संपूर्ण दृश्यमान जगताचं अधिष्ठान रूपाने असणारं जे तत्व मूळ स्वरूप आहे, मूळ स्वरूपाला तत्व असं म्हणतात. आणि ज्याचा कधीही नाश होत नाही. ज्ञानोबा म्हणतात, तया केलियाही घात कदा नोहे, जो सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत, तया केलियाही घात कदा नोहे. आपण काल विचार केला, मातीचे घट शतप्रमाण जरी असेल तर फोडता येतात, पण त्यामुळे माती मात्र अजिबात नष्ट होत नाही. व्यवहारातलं उदाहरण आहे. अनेक प्रकारच्या अलंकाराची आपण आटणी केली तरी पण सुवर्ण मात्र आटत नाही. नाटती अलंकारी कनक असे जी आपरी, आटती अलंकारी नाटते कनक असे अलंकारी, नाटते कनक असे जी आपरी, तैसे मरती जीवाकारी अमर जे आहे. या मरणाऱ्या स्वरूपामध्ये जे अमर तत्व, त्या अमर स्वरूपाला तत्व असं म्हणतात. आणि या तत्वाला ज्या महापुरुषाने ते तत्व मी आहे असं आत्मत्वाने जाणलं आहे, परोक्षत्वाने जाणलं तर फक्त असत्वापादक आवरणभंग होईल. पण जर ते आत्मत्वाने जाणलं तर अभानापादक आणि त्याच्याही पुढे अनानंदापादक असणारा आवरणभंग होईल. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी बघा,
या तत्वाला जर आत्मत्वाने जाणायचं असेल तर मनुष्याचं मन बहिर्मुख नाही चालत, त्याला अंतर्मुख मन असावं लागतं. आणि जेव्हा आपली अंतकरणाची वृत्ती अंतर्मुख होते, परतोनी पाठीमोरे ठाके, परतोनी आपण याते आपण देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी. म्हणजे जेव्हा मनुष्याची अंतकरणाची वृत्ती अंतर्मुख होते आणि वृत्ती अंतर्मुख झाल्याबरोबर अज्ञान आवरणाचा भंग झाला की जे आत्मचैतन्य आहे त्याच्या प्रकाशनासाठी चिदाभासाची किंवा फलव्याप्तीची अजिबात गरज नाही. ते आपणच आपल्याला पाहतो आत्मत्वाने, आणि पाहिल्याबरोबर तो काय म्हणतो आहे, हे तत्व मी आहे, किंवा त्याला बोध होतो अहम ब्रह्मास्मी. वास्तविक हाही बोध स्वरूपाने जर पाहिला तर तो मिथ्या अज्ञानाला घालवला असल्यामुळे त्याच सत्यतला आहे आणि तसाच मानावा लागतो, पण तत्वाची प्राप्ती मात्र करून देतो. अशा तत्वाला जाणणारा पुरुष गुणकर्म विभागाला जाणतो आणि म्हणतो आहे गुणागुणेषु वर्तन्ते. गुण शब्दाचा अर्थ होतो ज्ञानेंद्रिय आणि दुसऱ्या गुण शब्दाचा अर्थ होतो विषय. म्हणजे गुणामध्ये वर्तन करतात, म्हणजे संपूर्ण इंद्रिय आपापल्या विषयामध्ये रममान होतात, वर्तन करतात. इतिमत्वा असं तो मानतो आणि मी मात्र काहीच करत नाही म्हणून न सज्जते. तो कोणत्याही कर्मामध्ये म्हणजे कर्तृत्वामध्ये आणि कर्माच्या फलामध्ये आसक्त होत नाही. हा झाला श्लोकाचा भाव. यावर आता ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही, जेथ कर्म जात पाही निपजत असे ते देहाभिमान सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होनी वर्तती देही मनोनी शरीरी जरी होते तरी कर्मबंधाना कळती जैसा का भूतचेष्टा गबसती घे पवेना. या तीनही ओव्यांचा एकत्र विचार आहे. संपूर्ण ओव्या त्यामुळे वाचल्या. 83 क्रमांकाच्या ओवीमध्ये मनोनी शब्द आला. शरीरामध्ये जरी ज्ञानी पुरुष विद्यमान असेल तरी पण कर्माच्या बंधनामध्ये का सापडत नाही, मनोनी शब्द आला की नाही. मग त्याची कारणं पाठीमागे आली आहे. या ओवीचा अर्थ लावत असताना मागच्या 2 ओव्यांचा अर्थ घेतल्याशिवाय तिसऱ्या ओवीचा अर्थ स्पष्ट होत नाही. मागची कारणं घेतली, मनोनी कर्मबंधाना कळती असा त्याचा अर्थ लागतो. बघा आता हा महात्मा कसा आहे, महात्मा असा आहे तत्वज्ञानी, ज्याला तत्वाचं ज्ञान झालं आहे. व्यवहारातला ज्ञानी वेगळा आहे आणि अध्यात्मातला तत्वज्ञानी वेगळा आहे. आपण विचार करत आहोत व्यवहारातली ज्ञानं मनुष्याने किती संपादन जरी केली तर त्याच्या जीवनामध्ये रम्य समाधानाची प्राप्ती होत नाही. बघा किती ज्ञान आहे. ज्ञानोबाने 13व्या अध्यायामध्ये त्या ज्ञानांची यादी दिली आहे. सगळी ज्ञानं त्याला आहे, फक्त एक आत्मज्ञान नाही. बाकी सगळी ज्ञान आहे. बरं कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैशेची होय. प्रत्येक ओवीमध्ये ज्ञानोबाने 3 प्रकारची ज्ञानं घेतली आहेत. जवळपास तो 17 ज्ञानांचा विचार आहे. म्हणजे 5-6 ओवीमध्ये तो प्रकार आला आहे. व्याकरणी चोखडा, तर्की अति गाढा या ओवीमध्ये 2च आली आहे आणि पाठीमागच्या 5 ओव्यामध्ये जवळपास 3 म्हणजे ती 15 आणि हे 2 17. शिल्पी अति निपुण, ही सगळी ज्ञानाची यादी आली आहे. या सगळ्या ज्ञानाने एखादा व्यक्ती संपन्न आहे, फक्त त्याला आत्मज्ञान नाही. तर ज्ञानोबा म्हणतात त्या आत्मज्ञाना वाचून बाकी सगळी ज्ञानं त्याची शून्य ज्ञान आहे. त्याची ज्ञानं कशी आहे म्हणे, एखाद्याकडं गाडाभर वनस्पती असावी आणि संजीवनी मुळ नसावं, जसं ते व्यर्थ आहे तसं त्याची सगळी ज्ञानं व्यर्थ आहे. किंवा मोराच्या अंगावर अनेक प्रकारचे पिसं आहेत आणि फक्त त्याला एक चांगली दृष्टी नसेल तर जसं ते व्यर्थ आहे तसे बाकी सगळी ज्ञान आहे. आणि एक अध्यात्म ज्ञान नसेल तर त्या सगळ्या ज्ञानाने काही होणार नाही. मनुष्य अध्यात्मज्ञानी असावा. गुरुवरे डॉक्टर बाबा पाठामध्ये सांगतात आपला मुलगा जिल्हाधिकारी नाही झाला तरी चालेल, परंतु आत्मज्ञानी मात्र झाला पाहिजे. जर तो आत्मज्ञानी असेल आणि रस्त्यावर खडी फोडणारा कामगार जरी झाला तरी त्याला शांत झोप लागेल. याच्या उलट जर त्याला आत्मज्ञान नसेल आणि किती उच्च पदावर जरी गेला तर बरीच माणसं जीवाचं बरं वाईट करून घेतात. का? त्याचं कारणच आहे
आत्मज्ञानाचा अभाव. पण आत्मज्ञानी पुरुष व्यावहारिक वैभवाने संपन्न नसतो. किंबहुना व्यावहारिक वैभवाने संपन्न नसणं हेच आध्यात्मिक पुरुषाचं वैभव आहे. हे त्याचं वैभव आहे. त्याचं वैभव कोणतं आहे? आत्मज्ञानाने संपन्न असणं. म्हणून ज्ञानोबारे समाधानाचा सिद्धांत सांगतात बघा. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. आणि याला तत्त्वज्ञानच व्हावं लागतं. मग ते तत्त्व कोण आहे? जगताचं तत्त्व आहे ब्रह्म आणि आपल्या शरीराचं अधिष्ठान तत्त्व आहे आत्मा. आणि या जगत आणि शरीराची उपाधी बाजूला केली तर ब्रह्म आणि आत्मा एकच आहे, म्हणजे तत्त्व एकच आहे. आणि ज्याला या तत्त्वाचं ज्ञान झालं त्याला म्हणतात तत्त्वज्ञानी. म्हणून तत्त्वज्ञानाकरता दृष्टी किंवा बुद्धी अत्यंत सूक्ष्म असावी लागते. हे कोणाला कळेल? दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. याला शुद्ध आणि तेजस्वी बुद्धी असावी लागते, किंबहुना याला प्रज्ञा असं म्हणतात. आणि या प्रज्ञा बुद्धीने याला हे तत्त्वज्ञान कळू किंवा स्वरूप कळू शकतं. आणि असं ज्याला तत्त्वज्ञान प्राप्त झालं त्याच्या ठिकाणी काय नसतं, ज्ञानोबा पुढे सांगतात. बरं, तत्त्वज्ञानी यांच्या ठाई, ठाई म्हणजे ठिकाणी. आता पहिल्या पूर्वार्धाचा जर अर्थ केला तर तत्त्वज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी काय आहे? तत्त्वज्ञान. कारण ओवीतच आला आहे ना, तत्त्वज्ञानी आहे म्हणजे ज्ञान विद्यमान आहे. त्याला ब्रह्मस्वरूपाचं आत्मत्वाने ज्ञान झालं म्हणजे तो तत्त्वज्ञानी आहे. म्हणजे तत्त्वज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी तत्त्वज्ञान आहे पण काय नाही? तो प्रकृती भाव नाही. जेथ कर्म जात पाही निपजत असे. ज्या ठिकाणी सगळ्या कर्मांचा समूह निर्माण होतो आहे असा जो तो प्रकृती भाव त्याच्या ठिकाणी नाही. प्रकृती भाव म्हणजेच काय? देहभाव. ज्ञानेश्वरीमध्ये आलेले काही भाव आहे बघा. एक शरीरभाव ज्याला आपण देहभाव म्हणतो, आणि दुसरा आहे ब्रह्मभाव. जगतामध्ये दोनच अस्तित्व आहे. एकतरच मनुष्याच्या ठिकाणी शरीरभाव असतो, नाहीतर मग ब्रह्मभाव असतो. ज्याला ब्रह्मभाव प्राप्त झाला त्याचा शरीरभाव नष्ट होतो. तशी ओवी ज्ञानोबाऱ्यांची. ते शरीरभाव नासती इंद्रिये विषय विसरते. जे सोहम भाव आलाय बघा. सोहम भाव म्हणजेच ब्रह्मभाव. सोहम भाव प्रतिती प्रगट होय. म्हणून मनुष्य दोन क्षेत्रामध्ये राहतो. एकतर देहभावावर नाहीतर ब्रह्मभावावर. या दोनच अवस्थेमध्ये राहतो. सुषुप्तीमध्ये गेलेला व्यक्तीसुद्धा ब्रह्मभावालाच प्राप्त होत असतो. पण काय करावं? प्रारब्ध बलाने तो पुन्हा जागृतीला आणि स्वप्नाला येतो. नाहीतर ज्ञानोबा म्हणतात, जर तो सुषुप्ती अवस्थेतून जागृती आणि स्वप्नाला आला नसता तर आम्ही गाढ झोपेला ब्रह्मभावच म्हटलं असतो. तरी साचची पुढती विरा, जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. ब्रह्मभावामध्ये काय असतं? स्वस्वरूपाने अस्तित्व असतं पण जाणीव मात्र अजिबात नसते. स्वस्वरूप विद्यमान आहे. म्हणजे एखादा व्यक्ती अमावस्याच्या दिवशी काळा मनुष्य आहे, अमावस्याची काळी रात्र आहे, पुण्या काळ्या नांगरलेल्या जमिनीमध्ये गाढ झोपलेला आहे. इतका काळा, हसला तर दातच फक्त दिसतात, एवढाच फक्त त्याचा अलंकार आहे. असा मनुष्य अमावस्याच्या काळ्या रात्री काळ्या वर्णाचा गाढ झोपला आहे. तो दुसऱ्यालाही दिसत नाही आणि गाढ झोपल्यामुळे स्वतःला जाणत नाही. मग तो नाही का? तो आहे पण मी आहे याची मात्र त्याला जाणीव नाही. तसं स्वरूप आहे. स्वस्वरूपाला कोणी प्रकाशित करू शकत नाही आणि ते इतकं स्वयंप्रकाश आहे की स्वतःलाही जाणत नाही. कारण जर त्यांनी स्वतःला जाणलं तर जाणण्याचा विषय होईल. स्वयंप्रकाश आहे तो पक्का स्वतःला जाणण्यासाठी अविषय आहे. म्हणून स्वसंवेद्य शब्दाचा अर्थ असंवेद्य असा एक अर्थ केला आहे. पक्का स्वतःला जाणण्याकरता अविषय. म्हणून द्वैत नाही आणि शून्य नाही असं ते स्वरूप आहे. याला ब्रह्मभाव असं म्हणतात. आणि ज्या पुरुषाला हा ब्रह्मभाव प्राप्त झाला त्याच्या ठिकाणी प्रकृती भाव देहभाव राहत नाही. आणि देहभाव असल्याशिवाय कर्म करता येत नाही. साधं उदाहरण आहे आपलं. जागृतीमध्ये आपल्याकडून कर्म घडतं आहे बघा. अहंकार असतो आपला. स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा कर्म घडतं. भ्रमाने मानलं तर
पण सुषुप्ती अवस्थेमध्ये स्वतःकडून कर्म नाही घडत, फक्त गाढ झोप हे कर्म तिथं मानलं आहे. पण तात्विक तो विचार सोडून द्या. सध्याला स्पष्ट कर्म घडत आहे जागृतीमध्ये, वासनात्मक कर्म घडत आहे स्वप्नावस्थेमध्ये, आणि या दोन अवस्थेचा लय होतो आहे सुषुप्ती अवस्थेमध्ये. सामान्य व्यक्तीला सुषुप्तीमध्ये सुद्धा स्वतःच्या शरीराची जाणीव नसते, तरीसुद्धा तिथं कर्माचरण विशेष घडत नाही. मग जो ब्रह्मभावाला प्राप्त झाला त्याच्याकडून कर्म घडेल कसं? ज्ञानोबारे कारण सांगतात बरं. मनुष्याचा जर देहाभिमान असेल कर्म, आणि देहाभिमान बाधित झाला आत्मज्ञानाने, तर कर्माचा अभाव. म्हणून ज्याला कर्माचा खरा त्याग करायचा असेल त्याने ब्रह्मज्ञान संपादन करावं. त्याशिवाय कर्माचा खरा त्याग घडतच नाही. फळली केळी उन्मुळे तैसे आत्मलाभी प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. आत्मज्ञानामध्ये खऱ्या अर्थाने कर्माचा त्याग होतो. जेथ कर्म जात, जात म्हणजे समूह, सगळ्या प्रकारचं कायिक, वाचिक, मानसिक, लौकिक किंवा वैदिक जेवढी काही कर्म घडतात त्या कर्माला मूळ अधिष्ठान शरीर आहे. बघा 18व्या अध्यायामध्ये मानले ना, पहिलं कारण कोणतं आहे? अधिष्ठान. शरीराला अधिष्ठान म्हणतात, कारण त्यामुळे सगळ्या प्रकारची कर्म घडतात. आणि मुळामध्ये ज्ञानी पुरुषाला तो प्रकृती भाव म्हणजे देहभाव विद्यमान नाही. प्रकृती भाव जर आपल्याकडे विद्यमान असेल तर कर्माचा त्याग घडत नाही. मनोनिसंग जव प्रकृतीचा तव त्यागुन घडे कर्माचा, ऐसी आहे करू म्हणती तयाचा आग्रहो चिवरे. प्रकृतीचा संग जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्माचा त्याग नाही. ज्ञानी पुरुषाचं मात्र वैभव असं आहे की त्याचा ब्रह्मज्ञानाने प्रकृती भाव, आता या प्रकृती भावामध्ये दोन घेता येईल. प्रकृती भावामध्ये अज्ञान नष्ट झालं, आणि प्रकृती भावाचं कार्य म्हणजे जगत, म्हणजे अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध. हा प्रकृती भाव त्याच्या ठिकाणी न राहिल्यामुळे आता त्याच्याकडून प्रारब्ध बलाने जरी कर्म घडली तरी त्याला कर्माचा लेप मात्र लागतच नाही. मग तो कसा राहतो? ते देहाभिमान सांडूनी गुणकर्मे ओलांडूनी साक्षीभूत होणी वर्तती देही. केवळ मी प्रकृतीचा द्रष्टा आहे. द्रष्टा म्हणजे एखाद्या रंगमंचावर दिवा लावलेला असतो. पंचदशीमध्ये हे प्रकरण आले बघा. नाटकद्वीप नावाचं एक प्रकरण आलं आहे. रंगमंचावर सगळ्या प्रकारचं नाटक घडतं. मग त्या नाटकामध्ये प्रेक्षक येतात, नृत्य करणारी नर्तकी येते, सगळ्या प्रकारचं रंगमंचावर नाटक झालं, त्याचं प्रकाशन करणारा दिवा तटस्थ राहतो. आता सगळे लोक निघून गेले, रंगमंचावर एकही विद्यमान नाही, कोणीच नाही. याचंही प्रकाशन करणारा पुन्हा दिवाच आहे. म्हणजे दिवा कशाचं प्रकाशन करतो? आहे त्याला म्हणतात भाव. भावाचं प्रकाशन करणारा तोच आहे. आणि कोणीच नाही त्याला अभाव म्हणतात. त्या अभावाचंही प्रकाशन करणारा दिवाच आहे. पण एखादा रंगमंचावर नसेल तर दिवा रडत नाही, आणि रंगमंचावर कोणी आलं तर हसतही नाही. तो निर्विकार राहून प्रकाशन करतो, त्याला म्हणतात साक्षी. ज्ञानी महापुरुषसुद्धा सत्व, रज आणि तम हे प्रकृतीचे गुण आहेत. या गुणांशी तादात्म्य करत नाही. म्हणून सत्वगुण आला तर हर्षित नाही होत, रजगुण आला तर चंचल नाही होत, आणि तमोगुणाचं जाड्य आलं तर दुःखीसुद्धा होत नाही. प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी निवृत्तानी न कांक्षती, असा तो राहतो. त्याला म्हणतात साक्षीभूत होणं. आणि साक्षीभूत होऊन केवळ द्रष्टा, फक्त प्रकाशन करायचं, पण शरीर इंद्रिय कोणत्याही प्रकारच्या कर्मापासून विकाराला प्राप्त व्हायचं नाही. ही ज्ञानी पुरुषाची काय अवस्था असेल? साक्षीभूत होणी वर्तती देही. देहात राहतात पण केवळ साक्षीरूपाने वर्तन करतात. पाप आणि पुन्हा अंगाला लागू देत नाही. राहतात कसे? आपल्या विधेय अवस्थामध्ये राहतात. विधेय अवस्थेमध्ये देहाभिमान सांडूनी. देहाभिमान म्हणजे देहबुद्धी. मनुष्याच्या सगळ्या दुःखाला कारण देहबुद्धी आहे. बरं, सगळ्या देहबुद्धी आहे, आणि इतकी सूक्ष्म आहे कळतसुद्धा नाही. साधारणपणे आपण मंदिरामध्ये चाललो, दर्शनबारीमध्ये उभा आहे आपण,
आणि एखादा व्यक्ती जर आपल्याला म्हटलं हॉनपलीकडे, आपण दर्शनाला आलेलो असतो, पण तेवढ्यात म्हणतो माझा इगो हर्ट झाला, देहबुद्धी जागी होते, मी महाराज, मी म्हणजे मी नाही, उदाहरण दिलं आहे, आपण कोण महाराज आहे, पण तेवढ्यात मीपणा जागा होतो. आणि मीपणा जागा झाला तर त्याला देवाच्या दर्शनाची प्रसन्नतेतून जो आनंद होतो तो होत नाही. त्याचं कारण फक्त देहबुद्धी. जेव्हा आपण महाद्वारात प्रवेश करतो ना, तेव्हा आपण सगळं सोडलं पाहिजे. पाय ठेवला पाहिला की मग आपण कोण ह भ प आहे सगळं सोडलं पाहिजे. फक्त ज्ञानोबाऱ्यांचे दर्शनार्थी आपण आहोत किंवा एक अजान बालक आहोत. देहाभिमान अलीकडं सोडायचा आहे, अलीकडं सोडून मग पुढं जायचं आहे. इथे एक नवनाथाचं मंदिर आहे. आपण जर सासवडच्या घाटाच्या पलीकडे गेलो तर बहुतेक कानिपनाथाचं काही मंदिर आहे, कानिपनाथाचंच मंदिर आहे ना. तर त्या मंदिरामध्ये जात असताना एक छोटीशी खिडकी आहे, एकदम आकाराने लहान आहे, खूप लहान. पण तिथं जात असताना मात्र कमरेच्या वरती असणारे जे काही वस्त्र आहे पुरुषाला ते काढावे लागतात. मग एखाद्यावर तो बेल्ट असेल ना चांबड्याचा, तो चालत नाही. मोबाईलही नाही, तिथे रेंज नाही, घेऊन जाऊ नका. मला आज जात असताना मात्र मोकळं होऊन जावं लागतं. बरं, जाताना कसं जायचं, डोक्याकडून जायचं आणि येतानाही जसा गेला तसंच यायचा. पहिल्यांदा पाय बाहेर काढायचे, एखाद्याने उलट क्रम केला तर निघत नाही तो, असं म्हणतात. मग आता इथल्या देवाच्या दर्शनाला जायचं असताना जर आपल्याला अंगावरचे वस्त्र सोडावे लागतात, तसं ज्ञानोबाऱ्यांच्या दर्शनाला जात असताना अभिमान अलीकडं सोडायचा. देहाभिमान सांडोनी तिळभरी जरी होय अभिमान, मेरुत समान भार देवा. अभिमान किती आहे, तिळभर. आणि देवाला किती मोठा वाटतो, मेरू पर्वत आहे एवढा. म्हणून ईश्वर कोणावर प्रेम करतो, नारद भक्तिसूत्रामध्ये एक चिंतन आलं आहे, ईश्वरस्याप्यभिमान द्वेषित्वात दैन्यप्रियत्वाच्च. ज्याच्याकडे दीनता आहे त्याच्यावर ईश्वर प्रेम करतो आणि अभिमानी यांचा द्वेष करतो. म्हणून कोणताच अभिमान नसावा. ज्ञानोबारी 9व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे बघा, मनोनी थोरपण परासांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे तई जवळीक माझी. माझी जवळीक किंवा प्राप्ती तेव्हा होईल, अगोदरच्या 3 भाव घ्यावे लागतात. मनुष्य असं चाललं कुठं तर बघ. आणि थोरपणा मनुष्याच्या शरीरावर अवलंबून आहे. मनुष्याला वाटतं की आपला थोरपणा आपल्या ओळखीवर आहे, मग कधी कधी त्याला वाटतं की कपड्यावर थोरपणा आहे. चांगले कपडे घातले म्हणजे लोक आपल्याला मोठं मानतील. मग काही व्यक्ती त्याच्या पुढे जातात, ॲपलचा फोन घेतला म्हणजे मोठं मानतील, नाही ना. थोरपणा त्याच्यावर आला की नाही. म्हणजे थोरपणा करतात त्याला या उपाधी बाळगाव्या लागतात. आणि त्याला वाटतं या गोष्टी आपल्याकडे असेल म्हणजे समाजामध्ये लोक आपल्याला मोठं मानतील. आणि नेमकं परमार्थामध्ये आहे, मोठेपणा विसरल्याशिवाय देवजवळ करत नाही. आगा कुळाची या चोखटपणा न लगा, अभिजात्य झनिश लाघा, व्युत्पत्तीचा वावगा सोसका वाहावा. वाटतं की नाही आपल्याला. म्हणजे आपण जरी परमार्थातली साधना करत असेल तरी मनुष्याला वाटतं की कुठेतरी आपला मोठेपणा झळकला पाहिजे आणि लोकांनी आपल्याला मोठं मानलं पाहिजे. मग असं नाही ना मानत, मग आपण काहीतरी संग्रह करू आणि त्या संग्रहाच्या माध्यमात एखादी वस्तू असेल, काही ना काही, एखादी पदवी असेल, मग ती मागं पुढं लावायची. असं वाटतं की नाही मनुष्याला. नाही छापली पत्रिकेतनं मग कार्यक्रम रद्द करायचा, असं वाटतं बरं. हा अभिमान आहे, खूप सूक्ष्म आहे. सांगताना सुद्धा अभिमान होतोय बरं. मला अभिमान नाही याचाही अभिमान असतो पुन्हा, इतका सूक्ष्म आहे तो. ते देहाभिमान सांडोनी गुणकर्मे ओलांडोनी. देहाचा अभिमान सोडतात. आता कोणत्या देहाचा सोडतात. देह 4 प्रकारचे. सामान्यपणे आपण 3च मानतो आहे, पण श्रीमद भागवतामध्ये 4था देह मानला आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. तर ते अहम ब्रह्मास्मी जे वृत्तीज्ञान आहे त्याला म्हणतात महाकारण. आणि त्याही अभिमानाचा पुन्हा त्याग करावा लागतो. म्हणजे स्थूल देहाचा तर अभिमान सोडायचा, सूक्ष्म देहाचाही सोडायचा, कारण देहामध्ये अज्ञान असतं आणि महाकारण देहामध्ये अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीज्ञान असतं. हे सगळे अभिमान सोडायचे आहे. आणि महात्मा हे सगळे सोडतात बघा, सगळे. ते 13व्या अध्यायामध्ये ओवी आहे, लौकिकाचा उद्वेग शास्त्रावरी उबग ओगेपणी सांगा भर. निवांत राहायचं.
शास्त्राचाही कंटाळा आला आहे. इतकं शास्त्र शिकावं की पुन्हा कंटाळा आला पाहिजे. अगोदरचा नाही बरं, हां, अगोदरचा काही उपयोगाचा नाही. शास्त्र हे इतकं शिकावं की नंतर सहज त्याचा त्याग झाला पाहिजे, अभिमान नाही राहिला पाहिजे. जी सर्वस्वे करुणी सेवा वा अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले. लक्ष्मी मातेचं ज्ञानोबाला उदाहरण देता, अभिमान सांडोनी, केव्हा तोही अभिमान सांडोनी पायवनी माथावाही. भगवान शंकराचं उदाहरण आहे बघा, करिता तापसांची कडसनी, कवन जवळा ठेवीचे शुळ पाणी, तोही अभिमान सांडोनी पायवनी माथावाही. ज्ञानोबाला म्हणतात, तपस्वी लोकांचा जर आपण विचार केला, तापसांची कडसनी करिता शुळ पाणी जवळा कवन ठेवीचे. भगवान शंकराच्या बरोबर जवळ कोणाला ठेवावं? कोणालाच ठेवू नये, कारण बरोबरी कोणीच करू शकत नाही. त्या तराजूमध्ये जर एखादं वजन मोजायचं असेल, एखादा पदार्थ मोजायचा असेल तर वजन ठेवावं लागतं. तसं तपस्वी लोकांचं वजन करायचं. एका पारड्यामध्ये भगवान शंकरांना बसविलं. अहो, जवळ कोण ठेवायचा? कोणीच नाही ना. कोण ठेवता येईल बरं? आपल्याला थोडासा गार वारा लागला तर म्हणतो आपण स्नान उशिरा करू, असं होतं की नाही? घडतं बघा कधी कधी. पण भगवान शंकर हिमालय पर्वतात राहतात. बरं, सोबती कोण आहे? भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती, हिमालय पर्वतावर गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, विरक्त शिरोमणी आहे, तरी तपस्वी आहे. त्यांची बरोबरी कोण करू शकेल? पण ज्ञानोबा म्हणतात, तोही तपस्वीपणाचा अभिमान घेत नाही. अभिमान सांडोनी पायवनी माथावाही. आमच्या चरण प्रक्षालन केलेलं तीर्थ ते आपल्या मस्तकावर धारण करता अभिमान सांडोनी. सगळा अभिमान सांडायचा. गुणकर्मे ओलांडोनी. सत्व, रज आणि तम हे गुण आहेत, आणि या गुणातून घडणारं 3 प्रकारचं कर्म आहे. मग सत्वगुणातून ज्ञानाचं कर्म आहे, रजगुणातून चंचलतेचं कर्म आहे, आणि तमगुणातून आळस आहे. गुणकर्मे ओलांडोनी, गुण आणि त्यांची असणारी कर्मे या सगळ्यांचं ते उल्लंघन करतात, यांच्या अतीत होतात. आणि मग देहात नाही करत, साक्षीभूत होणी वर्तती देही. वर्तन करतात देहामध्ये राहून. कारण आचरण जर करायचं म्हटलं की ज्ञानी पुरुषाला सुद्धा कोणत्या तरी देहामध्ये राहावं लागतं. देहाशिवाय तर आचरण होऊ शकत नाही. पण देहात असतानासुद्धा अगोदर देहाभिमान सोडलेला आहे, मग देहात राहतात. वर्तती देही कसे राहतात? भागवतामध्ये एक प्रमाण आले त्यासाठी. देहम च नश्वरम अवस्थितम उत्थितम वा सिद्धो न पश्यती यतोद्यमगत स्वरूपम दैवादपेतमुत दैववशादुपेतम वासो यथा परिकृतम मदिरामदांधः. तिथं उदाहरण दिलं आहे, ज्याप्रमाणे एखाद्या पुरुषाने थोडी जास्त घेतली, जास्त विस्तार नाही करत जास्त घेतली तर त्याला आपल्या शरीरावर असणाऱ्या वस्त्राचंही भान राहत नाही. मद्यपांगीचे वस्त्र त्याला ते आठवण राहत नाही. मग सामान्य जर एखादा उन्मादक पेय पदार्थ प्राशन केला तर त्याला वस्त्र विसरतो तो. इथे तर ब्रह्मानंदाचं सेवन केलं आहे, म्हणून जो मोले मदिरा खाये मदिरानंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंद सेवेला आहे तो केवीर आहे आवरला, तो आवरला जात नाही. म्हणून जसं मद्यपान करणाऱ्याला वस्त्राची आठवण राहत नाही, तसं ब्रह्मानंद प्राप्त झालेल्या पुरुषाला असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोगो दशा. देहातच राहतात पण देहाचा अभिमान मात्र राहत नाही. साक्षीभूत होणे आला गेला गुणांचा बोध न मिळे तयाचा, तो देही जैसा चंद्रीचा योमीचा चंद्र जळी. ज्याप्रमाणे आकाशामध्ये असणारा चंद्र पाण्यामध्ये प्रतिबिंबित व्हावा, पण पाण्याच्या चलनवलनाने कोणत्याही प्रकारे तो मात्र मळत नाही किंवा चळत नाही, चलायमान होत नाही. तो जसा आकाशामध्ये स्थित राहतो तसा हा आपल्या स्वरूपामध्ये राहतो. गुण येतात आणि गुण जातात, पण गुणांचा आगमापायी जरी झाले तरी त्याचा बोध मात्र मलिन होत नाही, इतका तो स्थिर राहतो.
म्हणून ज्ञानी पुरुषांच्या जीवनातून हे घ्यायचं आहे, प्रारब्ध बलाने तिन्ही गुण आपुलाली प्रौढी, देही नाचविती बागडी, तो पाहोही न धाडी अहंतेते. तिन्ही गुण देहामध्ये आपापल्या बल सामर्थ्याने सगळ्या प्रकारची कर्म करतात, पण आपल्या अहंतेला ते गुण नेमके काय करतात हे पाहण्याकरता सुद्धा तो पाठवित नाही. म्हणजे थोडक्यामध्ये त्या अहंकारालाच प्राप्त होत नाही, देहाच्या अहंकारापर्यंत येत नाही. साक्षीभूत होणी वर्तती देही, म्हणून या कारणामुळे शरीरी जरी होते, शरीरी म्हणजे शरीरधारी असा एक अर्थ होईल. आणि शरीरी सप्तमी अधिकरणाचा अर्थ घेतला सप्तमी व्यक्तीचा, तर शरीरी जरी होती, जरी ते शरीरामध्ये राहतात तरीसुद्धा कर्मबंधा ना कळती, कर्माच्या बंधनापासून बद्ध मात्र होत नाही. कसा? जैसा का भूतचेष्टा गवस्ती घेपवेना तैसा. ज्याप्रमाणे प्राणी भूत म्हणजे प्राणी समूह आणि प्राणी मात्रांनी अनेक प्रकारचे जरी व्यापार चेष्टा केल्या, तर गभस्ती म्हणजे सूर्य, आकाशामध्ये राहणारा सूर्य ज्याप्रमाणे प्राणी मात्रांच्या व्यापाराने बांधला जात नाही. माणसं म्हणतात सूर्य उगवला चला स्नान केलं पाहिजे, संध्यावंदन केलं पाहिजे. मग सूर्याच्या उदयामुळे लोक जागे झाले आणि मग सूर्याच्या प्रकाशामधून त्यांनी गंगा स्नान केलं किंवा इंद्राणीचं स्नान केलं आणि काठावर बसून पुन्हा पूजा केली. मग याला कारण कोण झाला? सूर्य. मग या पुरुषाने पुण्यकर्म केलं म्हणून सूर्याला पुण्य प्राप्त होतं का? अजिबात नाही. आणि सूर्यप्रकाशामध्ये एखाद्या पुरुषाने दिवसा ढवळ्या चोरी केली नाही, म्हणे सूर्यामुळे त्याला ती चावी दिसली आणि त्याने ते कुलूप फोडलं उघडलं सूर्याच्या प्रकाशामुळे, तरी सूर्यावर चोरीचाही कलंक लागत नाही. प्राणी मात्रांची कर्म, त्यामुळे जसा सूर्य हा अलिप्त राहतो, लिंपायमान होत नाही, तसा हा महात्मा शरीरामध्ये राहतो आणि ही अवस्था जिवंतपणाने भोगता येते. बरं, जिवंत असताना ज्याचा शरीराचा आणि शरीराच्या कर्माचा गुणाचा संबंध सुटला त्या पुरुषाला जीवन मुक्त असं म्हणतात. जिवंत असतानाच तो मुक्त आहे, म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या पुण्य पापाने बांधला जात नाही. देहाभिमानाचा परित्याग केलेला आहे. आपण वारंवार तुकोबारायांचं ते उदाहरण पाहत असतो. तुकोबारायांच्या घरी एकदा तुकोबारायांचे मेव्हणे आले. नागपंचमीचा सण असेल किंवा कोणता का सण असे ना, माहेराहून आलेला जो व्यक्ती असतो, सासूरवाशीन स्त्रीला त्याचा फार आनंद होतो. मग त्या आनंदाच्या भरामध्ये किती दिवसांनी भाऊ आला. मग तुकोबाराय आज घरीच जेवले पाहिजे आणि भाऊही घरी जेवला पाहिजे. आनंदाच्या भरामध्ये स्वयंपाक केला. सकाळी स्नान झालं तुकोबारा निघाले भजनासाठी. म्हणे आज तुम्ही भजनाला बाहेर जाऊच नका, इथे घरीच भजन करा आणि करू भजन भोजन. भजन झालं की लगेच भोजन. तुकोबाराने वा वा, आज आपलं प्रारब्ध चांगलं आहे. दररोज आपल्याला भजनासाठी डोंगरावर जावं लागतं आहे, आज मात्र घरीच भजन आणि भोजन आहे, आनंद आहे. दोन्ही परिस्थितीमध्ये आनंद. बरं, घरी भजन झालं तरी आनंद आणि एकांतामध्ये भजन झालं तरी तक्रार नाही. कारण तुकोबारायांच्या भोजनाची व्यवस्था जिजाबाईंनीच करावी. महाराज सांगून जातच नव्हते ना की मी अमुक स्थळी चाललो आहे. मग सगळी कुटुंबाची व्यवस्था करावी, स्वतः स्वयंपाक करावा, तोपर्यंत एक घासही खायचा नाही. तुकोबाराय जेवल्याशिवाय. पतिव्रता माऊली आहे, पण आज मात्र मेहुणाचा आला, त्यामुळे पंचपक्वान्नाचं भोजन आणि मग स्वयंपाक केला आनंदाच्या भरामध्ये आणि वाढायला सुरुवात केली. आता यजमानाने म्हणजे घरातल्या व्यक्तीने बसायचं असतं. बरं, आणि त्याने सावकाश जेवायचं असतं, म्हणजे मग पाहुण्यावर दडपण येत नाही. नाहीतर जर आपण लवकर उरकलं की तोही वाट पाहतो, मग त्याला लवकरात लवकर हात धुवावा लागतो. आता पहिली वाढ आहे, संपली तर पाहिजे. त्याने सुरुवात केली. जेवणाचा नियम आहे, पहिल्यांदा गोड खावं, मध्यंतरी बाकीचे सगळे पदार्थ आणि सरते शेवटी काहीतरी आंबट असावं. कढी असेल, ताक असेल, मठ्ठा म्हणतो आपण त्याला, हे शेवटी असतं. ते पाचक असतं ना, त्यामुळे ते शेवटी घ्यायचं असतं. फक्त विरुद्ध पदार्थ घेता कामा नये. नाही तर सुरुवातीला घेतली बासुंदी आणि शेवटी म्हणजे ताक घेऊ, चालत नाही. तो विरुद्ध पदार्थ आहे. ते सगळे पदार्थ एकमेकाला जुळले पाहिजे. कमीत कमी 5 वर्ष तरी ते आपलं एकत्र राहिलं असं ते त्याचं पाहिलं पाहिजे अंदाज. विरुद्ध पदार्थ चालत नसता.
सुरुवातीला बासुंदी घेतली तर साखरच नाही, कशी तरी खाली ठेवली. भजे घ्यावे तर मीठ नाही, आमटीचा आस्वाद घ्यावा तर त्यातही मीठ नाही, पण आता उष्ट टाकता येत नाही. तो कसा तरी मेहुणा जेवला. आणि तुकोबाराय भोजन करत असताना अजिबात नाही. आता ज्याचं भजन असतं त्याला भूकही चांगली लागते बा. वारीमध्ये बघा आपण जे वाटप केंद्रात जातात ते जेवत नाही, पण जे भजनात आहे सकाळपासून ते मात्र चांगले जेवतात. तुकोबाराचं भजन सकाळपासून झालेलं, काकडा घरी, हरिपाठही घरी, त्याच्यामुळं भोजनही चांगलं झालं. आणि मग जिजाबाई जेवायला बसल्या तर पाहतात बासुंदीमध्ये साखर नाही, भज्यामध्ये आमटीमध्ये मीठ नाही. तुकोबाराने विचारलं, का हो तुम्ही भोजन केलं, माझा भाऊ तर जेवला नाही, सांगण्याचं काम आहे ना तुमचं. तुकोबारा काय म्हणतात, असो ऐसा कोठे आठवची नाही. तो पदार्थ त्याच्यामध्ये काय कमी जास्त आहे हे सांगण्यासाठी रसनेंद्रियावर यावं लागेल. रसनेंद्रियाची जाणीव होण्यासाठी देहावर यावं लागेल, आणि देहावर येण्यासाठी देहाचं तादात्म्य घ्यावं लागेल. आम्ही तर अगोदरच देहाभिमान सांडवणे शरीरामध्ये आहे, पण शरीराची जाणीव मात्र नाही. म्हणून इतका भाव जर असेल, काय खातो आम्ही कास या सांगाते, कैसे हे लागते नेनो मुखी. अशा महात्म्याला कर्माचं बंधन प्राप्त होत नाही. आणखीन काही विचार आहे, चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.